श्री स्वामी समर्थ. श्री शिवलीलामृत अध्याय 11. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन जे शिवभजने परायण सदा शिवलीलामृत श्रवण अर्चन सदाशिवाचे सुत म्हणे शौनकादिकाप्रती जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चेती त्यांच्या पुण्यास नाही मिती त्रिजगती तेची धन्य जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्यासी वंदिती शक्रादी सुरगण तो शंकरची त्याचे दर्शन घेता तर ते जीव बहु अथवा षोडश दंडी जाण बांधावे रुद्राक्ष सुलक्षण शिखे माझी एक बांधावा पूर्ण शिवस्वरूप म्हणवनी त्यावरून करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान असे द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधीजे आधारे कंठी बांधावे 32 मस्तका भोवते 24 6 करणी पुण्य विशेष बांधिता निर्दोष सर्वदा अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असा वेगळा एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्य विशेष पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक सकळ मंत्र सुफळ देखा रुद्राक्ष जप नित्य करिता नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणीजे शिवार्चन रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास ऐका ये विषयी काश्मीर देशीचा नृप पावन नामाभिधान भद्रसेन विवेक संपन्न प्रधान परम चतुर्पंडित प्रजादायाज भूसुर धन्य म्हणते तेची राजेश्वर लाच न घे न्याय करी साचार अमात्य थोर तोची पैस सुंदर पतिव्रता मृदू भाषिणी पूर्वदत्ते ऐसी लादीचे कामिनी सुत सभाग विद्वान गुणी विशेष सुकृते पाविजे गुरुकृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस पारश विशेष सुकृते लाहिजे श्रोता सप्रेम चतुर सावधान यजमान साक्षी पिउदार पूर्ण काय आरोग्य सुंदर कुलीन पूर्ण पूर्व सुकृते प्राप्त होय असो तो भद्रसेन आणि प्रधान बहुत करिता अनुष्ठान दोघासी झाले नंदन शिवभक्त उपजताची राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्मज तारक नाम दोघे शिवभक्त निस्सिम सावधान शिव ध्यानी बाळे हो निसदा प्रेमळ अनुराग चित्ते वैराग्यशीळ लौकिक संगे ध्रुव मंगळ त्यांची संगती नावडे त्या पंचवर्षी दोघे कुमार लेवविती वस्त्रे अलंकार गजमुक्त माळा मनोहर नाना प्रकारे लेवविती तव ते बाळा दोघे जण सर्व अलंकार उपाधी टाकून करीती रुद्राक्ष धारण भस्मचर्चिती सर्वांगी आवडेत सर्वदा एकांत श्रवण करीती शिवलीलामृत बोलती शिवनामावळी सत्य पाहणे पूजा शिवपूजा सर्वदा आश्चर्य करीती राव प्रधान यासिकांना आवडे वस्त्रभूषण करीती रुद्राक्ष भस्मधारण सदा स्मरण शिवाचे विभूती पुसणी रुद्राक्ष काढीती मागुती वस्त्रे भूषणले होती ते सवेच ब्राह्मणासी अर्पिती घेती मागुती शिव दीक्षा शिक्षा करिता बहुत परितेन सांडिते आपुले व्रत राव प्रधान चित्ताग्रस्त म्हणती काय करावे आता तो उगवला सुकृत मित्र घराचे आला पराशर सवे वेष्टित ऋषींचे भार अपर सूर्य तेजस्वी जो कृष्णद्वय पायनाचा चनिता त्रिकाळज्ञ ध्यानी प्रतिसृष्टी करता जो वैशिष्ठाचा नातू तत्वता राक्षस सत्रजने केले तेवी जेवी मनुष्य वागते अपार तसेच पूर्वी होते रजनीचर ते पितृ कैवारी समग्र जाळीले सत्र करून या जन्मे जय सर्पसत्र केले ते आस्तिके मध्येचे राहावेले पराशराशी पुलस्तीने प्रार्थिले मग वाचले रावणाधिक वीरांची सदा आठवून क्षण मात्रे प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे तेवी पितृ कैवारे पराशरे वादी जर्जर पै केले ते सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा या लागे ध्वनितार्थ बोलीला आता कळले पाहिजे निर्धारे ऐसा महाराज पराशर ज्याचा नातू होय शुक्र योगींद्र तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार घरा आला जाऊन राव प्रधान समोरे धावती साष्टांगन मुनी घरासे आणि ती षोडोपचारे पूजिती भावचित्ती विशेष समस्ता वस्त्रेभूषणे देऊन राव करी विनवनी कर जोडून म्हणे दोघे कुमार रात्रंदिन ध्यान करीती शिवाचे नावडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदाभर वैराग्यशील अणु मात्र भाषण न करीती कोणासी इंद्रभोगावरी नाही बर नावडे राजविलास अणु मात्र गजवाजी यांनी समग्र आरूढावे आवडेना पुढे हे कैसे राज्य करीती हे आम्हासी गुढ पडले चित्ती मग ते दोघे कुमार आडोनी गुरुप्रती दाखविले भद्रसेने गुरुने पाहिले दृष्टीसे जैसे मित्र आणि शिशी तैसे तेजस्वी उपमातयासी नाही कोठे शोधिता यावेळी बोले शक्तिसुत म्हणे हे का झाले शिवभक्त यांची पूर्वकथा समजता ऐक तुझं सांगतो पूर्वी मी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम तेथील वरांगणा मनोरम महानंदा नाम तिचे त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप ललिताकृती पाहोनी कंदर्प तन्मय होनी नृत्य करी जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र रत्नखचित याने अपरा भाग्यापारा नाही तिच्या रत्नमय दंडयुक्त चावरे जीविती सदा जीवरी सदा ढळत मणिमय पादुका रत्नखचित चरणीजीच्या सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्यमय रत्नपर्यंतक राजस चंद्र रश्मी समप्रकाश शय्याजीची अभिनव दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंधित विराजित गोमहिषी किल्लारे बहुत वाजी गज घरी बहुत बहुवस दासदासी अपार घरी माता सभाग्य
सहोदर तिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा, जिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकळान रूप डोलविती मान. तिचा भोग काम इच्छुन भूप सभाग्य घेती घरा. वेश्या असून पतिव्रता नेहमीला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रासही वश्य नव्हे. परमशिव भक्त विख्यात दानशील उदार बहुत, सोमवार प्रदोष व्रत शिवरात्री करे नेहमीसी. अन्नछत्रा सदा चालवित नित्य लक्ष त्रिदळे शिवपूजित, ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी. या चकमनी जे जे इच्छिती ते महानंदापूर्वित, कोटी लिंगे करवित श्रावण मासी अत्यादरे. ऐका भद्रसेना सावधान, कुकुट मर्कट पाळिले प्रीती करून, त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकवले कौतुके. आपुले जे का नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर, कुकुट मर्कट त्यासमोर होते त्याची बांधी प्रीतीने. करी शिवलीलामृत पुराण श्रवण, तेही ऐकती दोघे जण सवेची महानंदा करी गायन. नृत्य करी शिवा पुढे महानंदा त्यासी सोडून, नृत्य करवी कौतुके करत त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची सो असते. एवं तिच्या संगती करून त्यासेही घडत असे शिवभजन. असो तिचे सत्व असो तिचे सत्व पहावया लागून, सदाशिव पातला सौदागराचा वेश धरिला. महानंदेच्या सदना आला, त्याचे स्वरूप देखून ते अबला तन्मय झाली. ते देवा पूजा करून स्वहस्तकी त्याची बैसवले रत्नमंचकी. ते पृथ्वी लोकाचे हस्तकी कंकण त्याच्या देखिले. ते एकता गेली तन्मय होऊन, म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण. विश्वकर्म्यांनी निर्मिली जाणं मानवी कर्तृत्व हे नव्हे. सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण. येरी होऊन आनंद गण नेम करी तयासी. पृथ्वीचे मोल हे कंकण, मीही 32 लक्षणे पद्मिन. 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी. तयासी ते मानले सवेची त्याने दिव्यलिंग काढिले. सूर्यप्रभे होऊन आगळे तेज वर्णिले नवजाय. लिंग देखुनी तेवेळी महानंदा तन्मय झाली. म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणून वंदी लिंगाते. म्हणे या लिंगाच्या प्रभेवरून कोटी कंकणे टाकावे ओवाळून. सौदागर म्हणे महानंदे लागून लिंग ठेवी जतन. हे म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन. तरी मी अग्निप्रवेश करीन महाकठीण व्रत माझे. येरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्यागारी येऊन. मग दोघे करीती शयन रत्नखचित मंचकी. तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव. भक्त तरावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी. त्याच्या आज्ञे करून नृत्यशाळेचे लागलाग्न जन धावू लागले चौकडन. एकच हाक झाली 30 सावध करी मदनारी. म्हणे अग्नी लागला उठ लवकरी. येरी उठली घाबरी तव वातात माझे चेतला. तैशा माझी उडी घालून कंठपाश त्याचे काढून. कुकट मरकट दिदले सोडून गेले पळून वनाप्रती. नृत्यशाळा भस्म झाली समग्र. मग शांत झाला सप्तकर. यावरी पुसे सौदागर महानंदे प्रती. ते देवा माझे दिव्यलिंग आहे की जतन. महानंदा घाबरी एकूण वक्षस्थळ घेत बडून. म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले. सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन. मी आपुला देतो प्राण लिंगा कारणे तुझवरी. मग त्रिचरण चेतविला आकाशपंथी जाती ज्वाळा. सौदागर सिद्ध झाला. समीप आला कुंडाचे अति लागवी मारंग. तो भक्तजन बहुभंग उडी घातली सवेग. ओम नम शिवाय म्हणून ऐसे देखता महानंदा. बोलविले सर्व ब्रह्मवृंदा. लुटवली सर्व संपदा. कोश समवेत सर्व. अश्वशाळा गजशाळा संपूर्ण. सर्व संपत्ती सहित करी गृहदान. महानंदे स्नान करून भस्म अंगी चर्चिले. रुद्राक्ष सर्वांगी लेऊन. हृदय चिंतिले शिवध्यान. हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली. सूर्यबिंब निघे उदयाचळी. तैसा प्रकडला कपाळमोळी. दशभुज पंचवदन चंद्रमौळी. संकट पाळी भक्ता ते. माथा जटांचा वारा. तृतीय नेत्री वैश्वानर. शिरी जुजुळ वाहे निर भयंकर महाजोगी. चंद्रकळा तयाची शिरी. निळकंठ कट्वांगधारी. भस्म चर्चिले शरीरे. गजचर्म टाघोरला. नेसराचे व्याघ्रंबर. गळा मनुष्य मंडाचे हार. सर्वांग वेष्टित पणीवर. दशभुजा मिरवती. वरचेवरी कंदुक झेलीत. देवी 10 भुजा पसरवून अकस्मात. महानंदेसी झेलून धरित हृदय कमली परमात्मा. म्हणे झालो मी सुप्रसन्न. महानंदे मागवर वरदान. ती म्हणे हे नगर उद्धरून विमान बैस विदाळे. माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसत. दिव्य रूप पावनी तोरूप नगरा समवेत चालली. पावली सकळ शिवपती ते जेथे नाही आदिव्याधी. क्षुधातृषा विरहित त्रिशुद्धी भेदभक्ती कैसी तेथे. नाही काम क्रोध द्वंद्व दुःख मदमत्सर नाही निशंक. जेतीचे गोड उदक अमृतावनी कोटी गुणे. जेथे सुरतृचींचे वने अपारे. सुरभींची बहुत किल्लारे. चिंतामणींची धवलागारे. भक्ता कारणे निर्मिली. जेथे ओसणता बोलती शिवदास. तेथे प्राप्त होय तयास शिवपद सर्व अविनाश. महानंदा तेथे पावली. ते कथा परमसुरस पराशर सांगे. भद्रसेनास म्हणे हे कुमार दोघे निशेष. कुकुट मर्कट पूर्वीचे. कंठी रुद्राक्ष धारण. भाळी विभूती चर्चन. त्याची पूर्वपुण्य करून सुधर्म तारक उपजले. पुढे हे राज्य करतील निर्दोष. 32 लक्षणी डोळस. शिववचन लावी ते बहुताच उद्धरितील तुम्हा ते. अमात्य सहित भद्रसेन गुरुसी घाली लोटांगण. म्हणे मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले. भद्रसेन बोलत पुढती हे राज्य किती वर्ष करीती. अश्वप्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या.
बहुत करीत नवस एवढाची पुत्र आम्हास परप्रिय कर राजस प्राणानून आवडे मज तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान तरी आता पुत्राच्या आयुष्याप्रमाणे स्वामी सांगा मज तत्वता. ऋषी म्हणे मी सत्य बोलेने देख परी तुम्हासी एकता वाटेल दुःख हे सभास कळीक दुःखारण हवी पडेल पै प्रत्यय सदृश बोलावे वचन हा तरी अंगास येते मूर्खपणा तुम्हा वाटेल विषाहून विशेष ऐशी ते गोष्टी भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावया न करावा नवाना तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्षे पूर्ण झाली असता जाणपा आजपासून 7व्या दिवशी मृत्यू पावेला या समयाची रावय एकता धरणीसी मूर्छा येऊन पडेला अमात्य सहित त्यास्थानी दुःखाग्नित गेल्या हळूने अंतपुरी सकळ कामिनी आकांत करीते आक्रोश करून हाहाकार वक्षस्थळ स्थळ पिटी नृपवर मगरायासी पराशर सावध करून गोष्ट सांगे नृपशिष्टा न धोर सोडी धीर एक सांगतो विचार जै पंचभूते नवती समग्र शशीमित्र नव्हते तै नवता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार तेथे झाले स्फुरण जागरण अहम ब्रह्मा म्हणून या ते दोन्ही माया सत्त तेथून या झाले महत्त्व मग त्रिविध अहंकार होत शिवेच्छा करून या सत्वांचे निर्मिला पीत वसन रजांशे सृष्टीकर्ता द्रुहिण तमांश रुद्र परिपूर्ण सर्वस्थित्यंगत करविता विधीसे म्हणे सृष्टी रची पूर्ण येरू म्हणे मज नाही ज्ञान मग शिवे तया लागून चारी वेद उपदेशिले चहू वेदांचे सार पूर्ण तो रुद्राध्याय परंपावन त्याहून विशेष गुह्य ज्ञान भुवनत्रय असेना बहुत करी हा जतन त्याहून आणि कठोर नाही साधन या हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्रीशंकर बोले स्वये बोले जो रुद्राध्याय कती पडती त्यांच्या दर्शनी जीव उधरती मग कमलोद्भव एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्रा मग संप्रदाय ऋषीपासून भूतली आला अध्याय जाण थोर जपतज्ञान त्याहून अनन्यसेची जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे निदर्शने तीर्थ पावन स्वर्गीचे देवदर्शन त्याचे घेऊ इच्छिती जपतप शिवार्चन याहुनी थोर नाही जाणार रुद्रमहिमा आगत पूर्ण किती म्हणून या वर्णावा रुद्रमहिमा फार वाढला ओस पडिले भानुपुत्र नगर पाश सोडून यम किंकर रिते हिंडो लागले मग यमे विधी लागी पुसून अभक्ती कृत्य निर्मिले दारुण तिने कुतर्क वादी भेदी लक्षण त्यांच्या हृदय संचारली त्यासी मत्सर वाढविला विशेष वाटे करावया शिवद्वेष तेणे ते जाऊन यमपुरीस महानरकी पडले सदा यम सांगे दूताप्रती शिवद्वेषी जे पापमती ते अल्पायुष्य होती नाना रीती चाचणी करा शिवथोर विष्णू लहान हरिविशेष हर गौण ऐसे म्हणती ते त्याचा लगुणे आणून नरकी घालावे रुद्राध्याय आवडे जासी कुंभपाकी घालावे तशी रुद्रानुष्ठाने आयुष्याशी वृद्धी होई निर्धारे याकरिता भद्रसेन अवधारी आयुत रुद्रावर्तने करी शिवावरी अभिषेक धरी मृत्युदरी होय साच अथवा शतकट स्थापून दिव्य वृक्षांचे पल्लव आणून रुद्रे उदक अभिमंत्रून अभिषिंचन पुत्रा करी नित्य 10 सहस्र आवर्तने पूर्ण क्षुणी पाळा करी सप्तबीन राये धरिले दृढ चरण सद्गद होऊनी बोलत सकळ ऋषीरत्न मंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक काळ मृत्यू भय शोक गुरु रक्षी त्यापासून तरी तो आचार्यत्व करावे पूर्ण तुझसवे जे आहेत ब्राह्मण आणि सांगती ते बोलावणे आत्ताची आणि तो प्रारंभी मग सहस्र विप्र बोलावून ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्तिपूर्ण न्यास ध्यानयुक्त पडून गुरुपासून जे आले परदारा आणि परधन ज्यांची वामनाहून नीच पूर्ण विरक्त सुशील गेली या प्राण दुष्ट प्रतिग्रह न घेती जे शापानुग्रह सामर्थ्य चालू न देती मित्ररथ किंवा साक्षात उमानात पुढे आणून उभा करीती ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन सहस्रगट मांडून अभिमंत्रुनी सापिले स्वर्धुनीचे सलील भरले पूर्ण त्यात आम्रपल्लव घालून रुद्रघोष गर्जिले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले शस्त्रसंख्या झाले दिवस 7वे दिवशी मध्येनी आला चंडांश मृत्यूसमय येता धरणीचा पाळ मूर्छित पडिला एक मुहूर्त निश्चेष्टित चलनवलन राहिले समस्त परम घाबरला नृपनाथन गुरु देतना भिकारा रुद्रोदक शिंपून सावध केला राजनंदन त्यासी पोचते वर्तमान वर्तले तिची सांगत एक काळ पुरुष भयानक थोर उद्वजटा कपाळी शेंदूर विकळा धाडा भयंकर नेत्र खदिरागारांसारखे तो मज घेऊन जात असता चौघे पुरुष धावून आले तत्वता पंचवदन दशभुज त्यांची साम्यता कमळ भवांडी दुजिनसे ते जे जैसे गबस्ती दिगंत तमसा हरिती भस्म अंगी व्याघ्रांभर दिसती दशा हस्ती आयुधे ते महाराज येऊन मज सोडविले तोडोनी बंधन त्या काळ पुरुषाशी धरून करीत ताडन केले ते ऐसे पुत्रमुखीच्या एकता उत्तर भद्रसेना करी जय जयकार ब्राह्मणासी घाली नमस्कार आनंदाश्रू नेत्री आले अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडबडा लोळे शिवनाम गरजत तये वेळे देवसुमने वर्षते अनेक वाद्यांचे गजर डंक गरजे अवघ्यात थोर मुखद्वयांची महासुस्वर मृदंग वाद्य गरजती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार शृंगभृंगे कहाळ थोर
सनया अपार वाजती चंद्रानन धडकती भिरी नादन मायेन बोदरी असुभद्रसेन यावरी विधियुक्त होम करीत असे. षडसन्य शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देता अमोलिक वस्तू अद्भुत आणून अर्पी ब्राह्मणासी. दक्षिणे लागे भांडारे मुक्त केली राजेंद्रे म्हणे आवडती तुके भरा एकसरे मागे पुढे पाहू नका. सर्व याच्या केले तृप्त पुरेपुरे हेचे एकिली मात धनभार झाला बहुत म्हणून सांडी ती ठाई ठाई. ब्राह्मण दिती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझे असुता ऐसे अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले. वसंत येती सुगंधवनी की काशी क्षेत्रीवरी स्वर्धुनी की श्वेतोत्पले मृडाने रमणलिंग अर्चिजे की निर्दैवासी सापडे चिंतामणी की क्षुदिता पुढे शिराब्दे ये धावुनी तैसा कमलोद्भव नंदन ते क्षणी नारदमुनी पातला. वाल्मिक सत्यवती नंदन अवतान पादिकाय यु हृदयरत्न हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जाण वंदे जे का सर्वाते. तो चतुष्पाद कळा प्रवीण निर्मळ चतुर्दशीचा कर तळामळ त्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की. हे कमळ भवांड मोडूनी सृष्टी पुनःसृष्टी करणारा मागोतेनी अन्याय विलोकितान येणी दंडे ताडील शकराधिका. तो नारद देखोनी त्याची क्षणी कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नी दाक्षिण अग्नी गार्हपत्य हवनी उभे टाकले देखता. परशराधी सकळ ब्राह्मण प्रधानासहित वज्रसेन धावनी धरती चरण ब्रह्मानंदे उचंबळले. दिव्यगंध दिवस दिव्य सोमनी षोडोपचारे पूजेला नारदमुनी उभा राव टाके कर जोडूनी म्हणे स्वामी अतिंद्रिय द्रष्टा तू. त्रिभुवनी गमन सर्व तुझे काही देखील सांगा अपूर्व. नारद म्हणे मार्गी येता शिव दूत चौघे देखील दशभुज पंचवदन तीही मृत्यूनेला बांधन. तुझ्या पुत्राची चुकविले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले. तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला. मज देखता मृत्यूची पुसू लागा शिवसुत ऐका ते. तू कोणाच्या आज्ञावरून आणीत होता सभद्रसेन नंदन त्यासी 10 सहस्र वर्षे पूर्ण आयुष्य असे निश्चय. तो सार्वभौम होईल तत्वता रुद्रमहिमा तुझं ठाऊक असता. शिव मर्यादा उल्लंघन तत्वता कैसा आणीत होतासी. मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तव 12 वर्षी मृत्यूचिन्ह गंडांतर थोरवते. ते महत्पुण्य निरसून सहज 10 सहस्र वर्षे करावे राज्य. मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु. मग उभा टाकून कृतांत कर जोडून सवन करीते ह परणाधव हिमन गजमाता अपराध न कळत घडला हा. ऐसे नारद सांगता ते क्षणी राये पायावरी घातली लोळणी अनेक सहस्र रुद्र करुणी महोत्साह करीत असे. शतरुद्र करिता निशेष शतायुषी होय पुरुष. हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप ह्याची देही. तो येतीशी झाला मुक्त त्याच्या अतिर्थी तरती बहुत. असो यावरी ब्रह्मसुत अंतर्धान पावला आनंदमय शक्तिनंदन राय शतपद्मधन देऊन तोषविला गुरु संपूर्ण ऋषींसहित जाता झाला. हे भद्रसेन आख्यान जे पुढती त्यासी होय आयुष्य संतती त्यासी काळ न बाधेअंती वंदोने नेती शिवबता. दशशत कपिलदान एकता पडता घडे पुण्य ऐसे केले भक्षण सुरापान ब्रह्महत्या. एवं पाप पर्वता तत्वता भस्म होती श्रवण करिता. हा अध्याय त्रिकळा वाचिता गंडांतरे दूर होती. यावरी कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकाचा अनुष्ठान हेची निर्धारे. मग तो राव भद्रसेन सुधर्मपुत्रासी राज्य देऊन युवराज तारका लागून देता झाला ते काळी. मग प्रधान समवेत राव जाणा जाता झाला तपोवन. शिव अनुष्ठान रुद्रदेना करिता महारुद्र तोषला. शिवमानी बैसवून तो राव प्रधान गिनिले मिरवित. विधी लोकी वैकुंठी वास बहुत स्वेच्छ करून राहिले. शेवटी शिवपदासी पाहून राहिले शिवस्वरूप होऊन. हा 11वा अध्याय जाणा स्वरूप एकादश रुद्रांचे. हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्र समाधान की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिल्य फळ देणारा. मृत्युंजय जप रुद्राष्टना रुद्रानुष्ठान त्यासी न बाधी ग्रह पीडात विघ्न पिशाचे बाधा रोगदारुण न बाधीचं सर्वताही. येथे जो मानिला विश्वास तो होईल अल्पायुष्य तामस. तो निंदितो सांडाळ निशेष त्याचा विटाळा न व्हावा. त्याची प्रसवनी वांज झाली माता त्याची संगती न धरावी तत्वता. त्याची संभाषण करिता महापातक जाणीजे. ते आपुल्या गृहासी न आणावे आपण त्यांच्या सदनासी न जावे. ते त्याच्यावे जीवे भावे. जेवी सुशिलेंसक गृह जो प्रत्यक्ष बक्षितो विष. जो मूर्ख बैसती त्याची पंक्तीस त्याची मृत्यू आला या गोष्टीचा संदेह काही असेना. असो सर्व भावे निश्चित अखंड पाहावे शिवलीलामृत. हे न घडे तरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासी नित्यरुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रकटेल. अपर्णा हृदयाब्ज मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद. जो जगदानंद मूळकंद अभंग न विटे कालत्री. श्री शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड परिसोद छज्जन अखंड. एकादशोध्याय गूढा इति एकादशोध्याय समाप्तम. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु.